हॅलो. आज मी बोलणार आहे वाईज अँड अदरवाईज या सुधा मूर्तींच्या पुस्तकांविषयी. आपण सगळे सुधा मूर्तींना ओळखतो. आपल्याला माहिती आहे की त्या एक समाजसेविका आहेत. इन्फोसिस नावाची त्यांची संस्था आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना पद्मश्री आणि राजलक्ष्मी असे पुरस्कार मिळालेले आहेत. त्या एक उत्तम लेखिका आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांची ही पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमधून प्रसिद्ध झालेली आहेत. तर वाईज अँड अदरवाईज हे माझ्याकडे मराठी आवृत्ती आहे त्याची. लीना सोहनी यांनी ते अनुवाद केला आहे त्याचा. तर हे पुस्तक मराठीतही खूप प्रसिद्ध झालेलं आहे. सध्या मी अनुवाद वाचते वेगवेगळ्या पुस्तकांचे. तर त्यात हे पुस्तक मी निवडलं. सुधा मूर्तींच्या सगळ्याच कथांची, सगळ्याच पुस्तकांची भाषा जी आहे, भाषाशैली जी आहे ती एकदम साधी, सरळ, सोपी आणि ओघवती आहे. आणि त्यामुळेच ती कोणत्याही वयोगटाच्या माणसाला वाचण्यासाठी योग्य आहे. त्यातल्या ज्या कथा असतात त्या साधारणतः त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर असतात. समाजसेवा करत असताना त्या वेगवेगळ्या प्रदेशात फिरल्या, खेड्यापाड्यातून फिरल्या, वेगवेगळी माणसं त्यांच्या संपर्कात आली, त्याविषयी या कथा सांगतात. त्यांना आयुष्यात भेटलेली वेगवेगळी माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांच्याकडून त्या कोणत्या गोष्टी शिकल्या किंवा त्यांना निरीक्षणातून ज्या काही गोष्टी आढळल्या त्याविषयी त्या सांगणाऱ्या ह्या एकूण 51 कथा आहेत. माणसाचे जे सत्व, रज, तम हे गुण असतात त्याच्यापासून तो बनलेला असतो आणि तो मग व्यवहारात वावरताना कसा वागतो याविषयी या कथा आहेत. उदाहरणार्थ, गरीब असून सचोटीने वागणारा एक विद्यार्थी ज्याने शिष्यवृत्तीतली उरलेली रक्कम त्यांना परत पाठवली, किंवा पूर्वीच्या काळातली विवाह पद्धती, राजकारणी माणसं, धूर्त राजकारणी माणसं, किंवा खूप मोठं दान देऊनही त्याविषयी एकही अवाक्षर न काढणारा मनुष्य, शिकलेली पण तरीही सासरच्यांच्या दडपणाखाली राहणारी स्त्री, त्यांची मैत्रीण, पण एका बाजूला एक अशी स्त्री जी अशिक्षित आहे, खेडापाड्यात राहणारी आहे, तरी पण ती शेतीत वेगवेगळे प्रयोग करते, वेगवेगळ्या घरातले आर्थिक निर्णय स्वतः घेते, अशा स्त्रीविषयी त्यांनी लिहिलं आहे. स्टोव भडकला असं म्हणत झालेल्या जखमेबद्दल काही अवाक्षर न काढता सासरच्यांना पदरात घालणाऱ्या स्त्रिया आणि त्या आगीत होरपळून मेल्या तरी काहीही करू न शकणाऱ्या त्या स्त्रिया किंवा त्यांची माहेरची माणसं यांच्याविषयी त्यांनी लिहिलं आहे. काही आलेल्या मजेशीर त्यांना आलेल्या काही मजेशीर अनुभवांबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. उदाहरणार्थ, रेल्वेने प्रवास करत असताना एक मुलगी त्यांच्याशी येऊन गप्पा मारायला लागली आणि जवळजवळ दीड तास ती त्यांच्याशी गप्पाच मारत बसली. यांनी न बोलण्याचा, तिला टाळण्याचा किंवा मोजकी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला तरीही ती काही शांत बसत नव्हती. थोड्या वेळाने यांनी त्याच्याशी गप्पा मारल्या तरीही तिला शांत व्हायचं नव्हतं. मग शेवटी त्यांनी डोक्याला हात लावला तर त्या मुलीने डोकं दुखतंय का हो तुमचं म्हणत त्यांच्या पुढे बाम दिला आणि मग आपल्या कंपनीची माहिती सांगू लागली. अशी एक मजेशीर कथा जिथे आधी डोकेदुखी दिली गेली आणि मग त्याच्यावर औषध दिलं गेलं आपल्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी. अशा वेगवेगळ्या कथा त्यांनी सांगितल्या आहे. त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलं आहे. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की तार पद्धती होती. कोणाला काही पाठवायचं झालं तर ते तारेने, निरोप द्यायचा असेल तर तो तारेने दिला जायचा आणि तार लिहिताना मोजकेच शब्द लिहिले जायचे. त्यामुळे ते लिहित असताना किंवा अशा तार पाठवताना झालेल्या गमती याविषयी त्यांनी लिहिलं आहे. 2-3 पानांच्या एक कथा आहेत त्या आणि हलक्या फुलक्या आहेत. त्यामुळे कधीही पुस्तक उघडून आपण कुठचीही कथा काढून वाचू शकतो. एक कंटिन्युटी हवीच असं नाही.
त्यामुळे अधिक वाचनात रस निर्माण होतो, कारण एक एक नवी कथा आपल्याला नवं आयुष्य किंवा नवी विचारसरणीची माणसं, नव्या दृष्टिकोन घेऊन जगणारी माणसं आपल्याला त्याच्यातून बघायला मिळतात. अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. खूप सुंदर आहे. त्याच्या अनेक आवृत्ती, अनेक वेगवेगळ्या भाषांमधल्या आवृत्ती खूप प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. पुस्तक छान वाटलं. नक्की वाचा.